गुंडेकरचा पाहायला मिळतं. दरम्यान यावेळी पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहतात या ठिकाणी कॅप्टन यावी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय शॉट कव्हरला डेप एक्स्ट्रा करून या ठिकाणी आपण पाहिलं कोणताही चूक करत नाही आणि इथे एक सुंदर झेल घेतला. तर सन्माननीय इम्रान कादरी सर ज्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी एक चांगली मोलाचं कामगिरी देणगी दिली त्या सन्माननीय सुभाष बुचडी यांचे चिरंजीव सन्माननीय निलेशजी बुचडी सर अर्थात विकी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि दादी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळाला. पाहुण्यांना विनंती आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचे. साईन दरम्यान यावेळी मात्र पूलचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहणार आहोत. क्षेत्रशे चेंडूवर जातोय तोपर्यंत चेंडू मात्र जातोय सीमा रेषेपलीकडे येतोय. एक शानदार फटका पॉवरप्लेचं हे दुसरे षटक. दरम्यान यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त मधली यष्टी मात्र इथे उघडले गेले. अगदी मालवणी भाषेत सांगायचं तर दांड्या गोल आणि इथे मात्र हा फलंदाज बाद. आणखीन एक धक्का ची खेळी मात्र समोर ज्याने चौकाराने खातं उघडलं होतं पण नंतरच्या चेंडूचा विचार केला तर गोलंदाज साहिन मोमीन यांनी मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजाला आणि हा दुसरा धक्का या ठिकाणी बसला. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाचा टप्पा अतिशय चांगला. दरम्यान या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका येथे क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळालं. अर्थातच मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः या ठिकाणी या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहतात अर्थातच डीप स्क्वेअर लिनला जाळ विणलं की होती. इथे मध्ये क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू विसावलं संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाला आणि बाद होते फलंदाज. या ठिकाणी मागच्या सामन्याचा सामनावीर अर्थात सूरज ची खेळी सिगलकरची खेळी समाप्त ज्याने 2 चेंडूमध्ये यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न थोडंसं मिसफिल्डिंग झालंय फंबल झालंय याचाच नतीजा. चेंडू दन 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 सीमारेषा पार आला. योगेश कदम येतोय हॅफ ट्रॅक चेंडू आडव्या बॅटने पूल केलाय. पूलला सक्सेसफुल केलाय. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार आलाय चौकार. हॅफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने पूल केलाय लेग साइडच्या दिशेनं आणि या पूल फटक्यावरती हा फटका इथं मात्र सक्सेसफुल ठरलाय. चेंडू यावेळेस थोडस एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. रिव्ह्यूचा इशारा आलाय. थर्ड मॅन इथं मात्र कुठेतरी काम इथं मात्र चांगल्या पद्धतीनं पार पाडले यशस्वी ठरले ते यष्टी रक्षक. धक्का क्रमांक 6वा गडी गारद झालाय. योगेश कदम बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र फाईन लेग दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला क्षेत्ररक्षण येऊपर्यंत इथं मात्र सहजरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालंय. म्हणजेच या फटक्यावरती जर पाहायला विरुद्ध संजू मालक प्रेमी संघ या 2 संघातील कर्णधार संदीप मकवाणा याच बरोबर प्रशांत घुमाणे कर्णधार दोन्ही कुठे असतील तर टॉस च्या ठिकाणी आपण यायचं आहे. याच्या पुढचा सामना होतो SM स्पोर्ट्स तपोवन विरुद्ध संजू मालक प्रेमी संघ या 2 संघांदरम्यान. मी विनंती करतोय कर्णधार प्रशांत घुमाणे आणि कर्णधार संदीप मकवाना कुठे असतील तर त्यांनी टॉस च्या ठिकाणी यायचं आहे. ये पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया इसे. ये गेंद जाएगी ऑन द अप और जगह बनाए. हवा फायर हवा में गेंद नीचे खिलाड़ी वहां पर. ओ गुरु ये क्या कर गए. बच्चा चिपकेगी गुरु. गेंद के नीचे में आए थे पूरी तरह नियंत्रण में भी थे. जैसे हाथ ऊपर किया हाथों से चिपक कर गेंद ये निकल गई. 6 रनों के लिए एक और अच्छा शॉट है. ये बढ़िया शॉट है. ये जाएगी गुरु ऑन द अप डाउन द ग्राउंड. पहले छक्का फिर चौका. ये जगह बनाए फिर से ऑन साइड में उठाकर खेल दिया. ओ हो ये ओ ये लॉन्च किया है. पटकी भी
गेंद थी, खेल दिया इसे, मगर पीछे खिलाड़ी है वहां पर। ये पहला झटका लगता हुआ, पहली विकेट। संदीप चौगले की पारी समाप्त होती हुई। शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, फुल शॉट लगाने गए, जितनी टाइमिंग होनी चाहिए थी वो टाइम बिल्कुल भी नहीं कर पाए। पावर जनरेट थोड़ी सी, ओहो, गुरु इस गेंद को कह दीजिए टाटा बाय बाय। 6 रनों के लिए आखिरी की गेंद पर छक्का लगाया, समाप्त किया छक्का लगाकर इस ओवर को। इसी 6 रनों के सदस्य से स्कोर, ये जगह बनाकर खेल दिया इसे, हवा में गेंद नीचे खिलाड़ी, ओह विकेट। नजरें जमा के रखी आखिरी समय तक गेंद के लाइन में। और साइड में उठाकर खेल दिया इसे, ये सर के ऊपर से जाएगी। विनिंग चौका लगाते हुए मुकेश इंदे के बदले से विनिंग। प्लेयर ऑफ द अवार्ड अवधूत पाटिल।